गुड मॉर्निंग फ्रेंड्स, गुड मॉर्निंग स्टुडंट, गुड मॉर्निंग माय डिअर स्टुडंट्स. आज आपण बघणार आहे फायनान्शियल प्लॅनिंगमधला प्रॅक्टिस सेट 4.4. जो प्रॅक्टिस सेट हा शेअर मार्केटवरती आहे. शेअर मार्केटच्यामध्ये शेअर जे असतात ते शेअर खरेदी किंवा विक्री त्या शेअर मार्केटमध्ये केली जातात आणि ती शेअर मार्केटची खरेदी विक्री होत असते त्यावेळी तिथं ब्रोकरेज द्यावं लागतं, म्हणजे दलाली द्यावी लागते. ती दलाली दिल्यानंतर एखादा शेअर कितीला विकला जातो किंवा एखादा शेअर कितीला खरेदी केला जातो हे या प्रॅक्टिस सेटमध्ये आपण बघणार आहे. आता त्या प्रॅक्टिस सेटमध्ये पहिले एक्झाम्पल असं दिलेलं आहे बघा की त्या प्रॅक्टिस सेटमध्ये एक शेअर आहे, त्या शेअरची मार्केट व्हॅल्यू आहे ती 200 रुपये दिलेली आहे. तिनं 200 रुपये मार्केट व्हॅल्यू दिलेली आहे आणि ब्रोकरेज जे ते ब्रोकरेज दिलेले ते 0.3% दिलेले आहे असं दिलेलं आहे. आणि हा शेअर काय करायचा, हा शेअर विकायचा. हा शेअर विकल्यानंतर जी व्यक्ती हा शेअर परचेस करणार आहे, खरेदी करणार आहे, त्या व्यक्तीला हा शेअर किती रुपयाला मिळेल असा हा प्रश्न विचारलेला आहे. बरोबर आहे. पहिल्यांदा आपल्याला ब्रोकरेज काढावं लागेल. ब्रोकरेज करण्यासाठी काय करायचं, इथं शेअरची व्हॅल्यू घ्यायची, व्हॅल्यू घ्यायची आणि इकडे काय घ्यायचं, ब्रोकरेज घ्यायचं. आता इथे दिलेलं आहे शेअरची व्हॅल्यू जर 100 असेल तर इथं ब्रोकरेज 0.3 दिलेलं आहे. आता शेअरची किंमत आहे का 200 रुपये मार्केट व्हॅल्यू, मग त्याचं ब्रोकरेज आपल्याला काढायचं आहे. ते आपण एक्स कन्सिडर करू. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून 100 × x = 200 × 0.3. इथं x = 200 × 0.3 / 100. खालच्या 2 शून्यला 1च्या 2 शून्य गेल्या. x = 2 × 0.3. x हे 0.6 म्हणजे 60 पैसे एवढं त्याचे ब्रोकरेज होईल. मग आता शेअरची किंमत 200. आता इथं काय लिहायचं, परचेस व्हॅल्यू त्याची लिहायची. परचेस व्हॅल्यू म्हणजे खरेदी किंमत त्या शेअरची किती असणार आहे, एक तर मार्केट व्हॅल्यू प्लस ब्रोकरेज. आता मार्केट व्हॅल्यू 200 रुपये प्लस ब्रोकरेज 0.6 आहे. ह्या दोघांची ॲडिशन मी इथं एका साईडला दाखवतो. ही 0.6 होईल म्हणजे 6 ही 2 म्हणजे 200 रुपये 60 पैसे एवढी एका शेअरची किंमत इथं होऊ शकते. अशा पद्धतीने आपण त्याची परचेस व्हॅल्यू काढू शकतो. आता एखाद्या वेळी तुम्हाला असा पण प्रश्न विचारतात, व्हॉट इज द सेलिंग प्राईस ऑफ दॅट शेअर, दॅट टाइम यू हॅव ऑल्सो द मायनस द ब्रोकरेज फ्रॉम दॅट मार्केट व्हॅल्यू. ओके. त्यानंतर दुसरा क्वेश्चन तिने अशा पद्धतीने दिलेला आहे की दुसरा प्रश्न दिलेला बघा, एका शेअरची मार्केट व्हॅल्यू तिने 1000 रुपये दिलेली आहे आणि जे ब्रोकरेज आहे, ब्रोकरेज 0.1% असं ब्रोकरेज दिलेलं आहे आणि जी सेलिंग प्राईस विचारलेली आहे, मगाशी मी तुम्हाला वरच्या एक्झाम्पलमध्ये सांगितल्या पद्धतीने सेलिंग प्राईस विचारलेली आहे. सेम आता आपल्याला काय करायचं, इथं ब्रोकरेज काढावं लागेल. कसं काढायचं, इथं शेअरची व्हॅल्यू लिहायची आणि इथं ब्रोकरेज लिहायचं. शेअरची व्हॅल्यू जर 100 रुपये असेल तर ब्रोकरेज 0.1 असणार आहे आणि शेअरची किंमत आता आपण इथं 1000 रुपये घेतलेली आहे तर तिची ब्रोकरेज आपल्याला काढायची. मग सारखंच आपण काय करायचं आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 100 × x = 1000 × 0.1. ओके. इथं x = 1000 × 0.1 / 100 होईल. ह्या 2 शून्यला हे 2 शून्य जाईल. x = हे 10 × 0.1. ह्या दोघांचा गुणाकार केला तर 10 की 10 येतो. एका अंकांतर मागणं पॉईंट आहे म्हणजे 1.0 म्हणजे ही जी ब्रोकरेज झालं ते 1 रुपये आलं. आता ही सेलिंग प्राईस विचारलेली. आता हे ब्रोकरेज काय होतं, ह्याच्यामधून ती मायनस होतं. कशामधून, मार्केट व्हॅल्यूमधून. इथं काय लिहायचं, सेलिंग प्राईस 1000 मायनस ब्रोकरेज किती आहे, 1 रुपये. बरोबर आहे. 1000मधून 1 रुपये गेलं 999 रुपये म्हणजे ज्या व्यक्तीनं हा शेअर विकलेला आहे त्या व्यक्तीला 999 रुपयाला पडणार आहे. ज्या व्यक्तीनं हा शेअर खरेदी वगैरे केला किंवा शेअरही केलेला आहे त्याला हा शेअर कितीला बसणार आहे, 999 रुपयाला बसणार आहे. बरोबर आहे. आणि ज्या व्यक्तीनं हा वरचा शेअर खरेदी केलेला आहे त्याला काय होणार आहे, त्याच्यामध्ये ती ब्रोकरेज आहे ती ॲड होणार आहे. ह्याच्यामधून काय होणार आहे, ब्रोकरेज मायनस होणार आहे. ओके. मग तुम्हाला इथं सेलिंग प्राईस किंवा परचेस प्राईस शेअरची विचारू शकतात. बरोबर आहे. आता ह्या एक्झाम्पलमध्ये काय दिलेलं आहे बघा, 100 शेअर एका व्यक्तीने काय केले तर खरेदी केली.
आता 100 शेअर खरेदी केल्यानंतर त्या एका शेअरची किंमत तिने 45 रुपये दिलेली आणि तिने काय विचारलेले ब्रोकरेज CGST SGST सह ते जे शेअर आहेत ते 100 शेअर त्या व्यक्तीला किती रुपये पडतील असा प्रश्न विचारलेला. आता डायरेक्ट ही जी मार्केट प्राईस ही जी 100 रुपये एकूण शेअर आहेत 45चे ह्या सगळ्या शेअरची किंमत जर आपण केली तर 4500 रुपये होईल. आता ह्याच्यावरती आपल्याला ब्रोकरेज किती द्यायचं 0.2% द्यायचं आहे. तर आपल्याला काय काढावं लागेल ब्रोकरेज काढावं लागेल. इथे मी खाली इथं काढतो व्हॅल्यू ऑफ शेअर आणि इकडं ब्रोकरेज इथं 100 रुपये जर एका शेअरची किंमत असेल तर त्याला ब्रोकरेज जातं 0.2. आता इथं शेअरची शेअर आहे जी टोटल शेअरची किंमत आहे 4500 रुपये आणि इथं आपल्याला ब्रोकरेज काढायचं आहे त्याला एक्स आपण कन्सिडर केलं. ठरल्या पद्धतीनं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं 100 × X इज इक्वल टू 4500 गुणिले 0.2 X इज इक्वल टू 4500 गुणिले 0.2 अपॉन 100 होईल. ह्या 2 शून्यले हे 2 शून्य जातील. X इज इक्वल टू 45 गुणिले 0.2 होईल. X इज इक्वल टू 45 दुनी 90 होईल. एका अंकांतर मागणं पॉईंट म्हणजे 9.0 म्हणजे 9 रुपये ही त्याची काय झाली ब्रोकरेज झाली. ती इथं मी 9 रुपये मानलेली. ओके. आता त्यांनी काय सांगितले जे ब्रोकरेज 9 रुपये दिलेलं आहे त्या ब्रोकरेजवरती CGST आपल्याला किती 9% भरायचे. मी ते आपण काय करणार आहे CGST इज इक्वल टू SGST कारण दोन्ही पण तेच आहेत काढायचे आपल्याला. ती किती टक्के आहे तर 9%. कशावरती तर इथं लिहायचं 100ला 9 तर 9ला किती म्हणजे ब्रोकरेजवरती किती CGST आपल्याला भरायला लागणार ते आपण काढणार आहे. बरोबर आहे. म्हणजे 9% म्हणजे 100ला 9 तर इथं 9 रुपये आपली काय आलेली आहे इथं ब्रोकरेज आलं आहे. त्या ब्रोकरेजवरती किती CGST भरायला लागणार ते आपण काढणार आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं 100 × X इज इक्वल टू 9 × 9 होईल. X इज इक्वल टू 9 × 9 81 अपॉन 100 होईल. ह्याचं जर आपण डिवायडेशन केलं तिथे 81 येईल इथं 100 येईल. 100ला जात नाही इथं पॉईंट दिला इथं 0 100 8 800 होईल. हे राहिलं 10 त्याच्यावरती परत 0 घेतली 100 100. ओके. हे झालं पूर्ण त्याचं डिवायडेशन. ही किंमत किती आली 0.81 आली. ते आपण इथं काय करूया 0.81 इथं लिहूया. आता बघा CGST आणि SGST आपण दोन्हीच बरोबर काढलेत ते आपण ही 0.81 होईल आणि तिने विचारलेली आहे टोटल शेअरची किंमत किती होईल. आता ह्याच्यामध्ये कशाची ॲडिशन करावी लागेल तर एक बघा टोटल शेअरची किंमत मार्केट व्हॅल्यू 4500 रुपये त्याच्यावरती 4500.00 पुढं लिहायचं. त्याच्यामध्ये बघा 9 रुपये ह्या ब्रोकरेज आहे परत 0.81 ही तिची CGST आणि SGST पण 0.81 आहे. ओके. ह्या सगळ्यांची ॲडिशन केली तर हे 1 येईल 1 आणि 1 2 येईल. हे 8 आणि 8 1606 होईल. हातच्या 1 होईल इथं पॉईंट येईल 9 आणि 10 0 कॅरी 1 इथं 1 येईल आणि हे 45. म्हणजे टोटल जी रक्कम आहे ती किती होणार 4510.62. म्हणजे एखाद्या व्यक्तीला 45 शेअर जर खरेदी करायचे असतील आणि 100 शेअर खरेदी करायचे असतील एका शेअरची किंमत 45 रुपये असेल तर त्याला जी रक्कम द्यावी लागणार आहे ती 4510 रुपये 62 पैसे. आता अशाच पद्धतीने आता की ज्या शेअरची फेस व्हॅल्यू 100 आहे मार्केट व्हॅल्यू 50 रुपये एका शेअरची किंमत तिने दिलेली त्या शेअरवरती ब्रोकरेज 0.2% GST ऑन ब्रोकरेज 28% आणि नंबर ऑफ शेअर काढायला सांगितलेले. आता ज्यावेळी नंबर ऑफ शेअर आपल्याला काढायला सांगतात तेव्हा त्याचा एक फॉर्म्युला येतो नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल टू टोटल व्हॅल्यू अपॉन व्हॅल्यू ऑफ 1 शेअर. आता टोटल व्हॅल्यू इथं आपल्याला दिलेले 4988.20 पण एका शेअरची किंमत दिलेली नाही. आता इथं एका शेअरची किंमत आहे इथं शेअर ऑफ 1 व्हॅल्यू ऑफ 1 शेअर आपल्याला काढायचं आहे. इथं व्हॅल्यू ऑफ 1 शेअर काढायचं इथं. आता एका शेअरची मार्केट व्हॅल्यू आहे ती 50 रुपये. आता त्याच्यावरती काय केलेले
ब्रोकरेज 0.2% दिले, ते ब्रोकरेज आपल्याला काढावं लागेल. मग त्यासाठी काय करायचं, 100ला 0.2 तर 50ला एक्स कन्सिडर करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. 100 × x × 50 × 0.2 x इज इक्वल टू 50 × 0.2 अपॉन 100 होईल. हे एका शून्याला एक शून्य गेली, वर राहिलं 5 दुनी 10, 5 दुनी 10 आलं. एका अंकांतर मागणं पॉईंट द्यायचा आणि खाली भागिले 10 केलं. बरोबर आहे. असं केल्यानंतर जे ब्रोकरेज येतं ते ब्रोकरेज 0.1 असं आलं. आता तिने काय सांगितले की त्या ब्रोकरेजवरची GST आपल्याला काढावं लागेल. ती 18% दिलेली, ती पण आपण लागलीच काढूया. म्हणजे 100ला 18 तर 0.1ला किती होईल GST. मग असं का क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. 100 × x इज इक्वल टू 0.1 × 18 असं होईल. इथे x इज इक्वल टू 0.1 × 18 अपॉन 100 होईल. बरोबर आहे. आता फक्त काय करायचं, ह्यांचा गुणाकार करायचा. किती होईल, 18 × 18 1.8 येईल, डिवाइड 100 होईल. बरोबर आहे. आता आपल्याला वरचा पॉईंट जर काढायचा असेल तर आपल्याला 10ने मल्टिप्लाय करावं लागेल. वर केले की खाली पण 10ने मल्टिप्लाय करावं लागेल. वर 10ने मल्टिप्लाय केलं तर 18 येईल आणि खाली 10ने मल्टिप्लाय केलं तर 1000 येईल. खाली 3 शून्य असतील तर काय करायचं, 3 अंकानंतर मागणं पॉईंट द्यायचा. म्हणजे हा 2 झाले, इथे एक शून्य घ्यायची, इथं पॉईंट द्यायचा. मग अशा पद्धतीनं ही काय आली, तर ही ब्रोकरेजच्या GST आली ब्रोकरेजवरती. आता ही ब्रोकरेजची GST आणि ही जी हे आपल्याला काय करावं लागेल, त्या 50 रुपयामधून मायनस करावं लागेल. ती आपल्याला एका शेअरची किंमत मिळेल. बरोबर आहे. मग आता इथं आपण काय करतोय, इथं शेअरची मार्केट व्हॅल्यू किती आहे, मायनस काय करायचं, ब्रोकरेज प्लस GST ऑन ब्रोकरेज. इथं मार्केट व्हॅल्यू 50 आहे, वजा ब्रोकरेज किती आलेलं आहे, 0.1 आलेलं आहे, प्लस GST किती आलेलं आहे, GST किती आलेलं आहे, GST 0.018 आलेलं आहे, 0.018. आता या दोघांची बेरीज करूया. 0.1 0.018 ओके. 8 ही 1 ही 1 म्हणजे ही किती आलं, 50 मायनस 0.118 ओके. आता हे 50मधून काय करावं लागेल, वजा करावं लागेल. म्हणजे 50.3 शून्य घेतो कारण इथं 3 पॉईंट पुढं आहेत, 0.118 ओके. हे 10तनं 8 गेले 2, हातच्याला 1, 10तनं 2 गेले 8, हातच्याला 1, 10तनं 2 गेले 8, हातच्याला 1, ही 10तनं 1 गेली 9, 49. म्हणजे ही जी किंमत आली ती 49.882. ही किंमत कशाची आली, एका शेअरची किंमत आलेली. बरोबर आहे. मग आता आपलं सूत्र काय आहे, नंबर ऑफ शेअर इज इक्वल टू टोटल व्हॅल्यू शेअरची डिवायडेड बाय व्हॅल्यू ऑफ 1 शेअर. टोटल व्हॅल्यू किती आहे, 49.88.20 डिवायडेड बाय ही किती आलेली आहे, 49.8882 आलेली. बरोबर आहे. आता आपल्याला हा भागाकार करत असताना आपल्याला काय करावं लागेल, तर पॉईंट काढावे लागतील. आता खाली पॉईंटच्या पुढे 3 अंक आहेत, या पॉईंटच्या पुढे 2 आहेत. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, ह्याला 1000ने मल्टिप्लाय करावं लागेल, ह्याला 1000ने मल्टिप्लाय करावं लागेल. आता बघा काय होईल, ह्यांना 1000ने मल्टिप्लाय केलं तर 49,882 येईल आणि वर 49,088 ही 20 अजून एक शून्य वाढेल. बरोबर आहे. मग 49,882 ने 49,880ला भागलं तर 1 येईल आणि पुढं राहिलेले 2 शून्य येतील. ह्याचा अर्थ नंबर ऑफ शेअर असणार आहे ती 100 असणार आहे. ओके. अशा पद्धतीने हा आपला प्रॅक्टिस सेट खूप छानपैकी आपण इथं एक्सप्लेन केलेलं आहे. नक्कीच तुम्हाला समजलं असं मी गृहीत धरतो. तुम्हाला काही शंका वगैरे असतील, काही अडचणी असतील, तर काही प्रॉब्लेम असतील तर आपण आपल्या ह्या चॅनलला, तुम्हाला अजून काही ह्या प्रॅक्टिस सेटविषयी काही शंका असतील तर आमच्या चॅनलला कमेंट करा.
आणि हे आपलं चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.